आता शासकीय आदिवासी आश्रमशाळेत जाणार आमदाराची कन्या। एकीकडे महाराष्ट्रात सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना अनेक अधिकारी, कर्मचारी, जनप्रतिनिधी हे आपापल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठमोठ्या रकमा देऊन प्रवेश घेत असतात। परंतु आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी आपल्या मुलीचा आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश करून त्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशासमोर एक उत्तम उदाहरण ठेवत सर्वांसाठी एक प्रेरणादायी निर्णय घेतला। गावातील छोटासा पदाधिकारीही आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून खाजगी शाळेत नाव दाखल करतात आणि त्यांच्या मागे लाखो रुपये खर्च करतात। मात्र आमदार संजय पुराम यांच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये निश्चित काही बदल पाहायला मिळू शकतो। आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी शासनाने 1972 मध्ये आश्रमशाळेची संकल्पना केली आणि त्या संकल्पनेतून 1972 मध्ये आश्रमशाळेचा निर्माण झाला। आदिवासी मुलं शिकल्या पाहिजे, उच्च पदावर गेले पाहिजे याच्यासाठी म्हणून शासन स्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत। मी 1982 मध्ये पहिल्या वर्गात शासकीय आश्रमशाळा बोरगाव इथे माझ्या आईवडिलांनी मला टाकलं। मी आश्रमशाळेत शिकलो, तिथूनच मोठा झालो। मग काही वर्षानंतर माझ्या मुलाला पण आश्रमशाळेत शिकवलं। आज तो गव्हर्नमेंट कॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये फायनलला आहे। म्हणून मी ठरवलं की शिक्षक असतील, इतर लोक असतील, इंग्रजीमध्ये कॉन्व्हेंट शाळेमध्ये, मोठ्या मोठ्या शाळेमध्ये ते टाकतात, परंतु आमच्यासाठी ज्या शासनाने आश्रमशाळा सुरू केलं, मग आमचेच मुलं जर आश्रमशाळेत नाही शिकले तर मग शाळेचं काय? तिथली क्वांटिटी, तिथली क्वालिटी। आज आश्रमशाळेमध्ये उच्च शिक्षित शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत। असं असताना मी निर्णय घेतला की माझ्या सर्व मुलांना, मला 2 मुलं आहेत, मी आश्रमशाळेत शिकवणार आणि म्हणून मी माझ्या मुलीला सुद्धा शासकीय आश्रमशाळा पुराळा येथे शिकवतो आहे। कोण शिकवतो, कोण शिकवत नाही याच्याशी मला काही लेनदेन नाही, परंतु आपण त्या समाजाचे आहोत। आपण लोकांना शहाणपण सांगायचं, आपण लोकांना सांगायचं की आश्रमशाळेत शिकवा आणि आपलेच पोरं आपण प्रायव्हेट शाळेत शिकवायचे, हा कुठला न्याय? आणि म्हणून आमच्या समाजातील लोकांना न्याय मिळावा, मुलांना न्याय मिळावा, म्हणून आपण आश्रमशाळेत शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे।